विद्यार्थी मित्रांनो, गेल्या वर्षी आपण ड्रॉप घ्यायचं डिसिजन घेतलं होतं. बरोबर आहे. सीईटीत कमी स्कोर आला होता. 10वी ला आपले मार्क्स खूप चांगले होते. मग आपण डिसाईड काय केलं, की आपण ड्रॉप घ्यायचा, जोरात अभ्यास करायचा आणि पुन्हा यश मिळवून दाखवायचं. ओके. पण काय झालं? नव्याचे 9 दिवस या म्हणीप्रमाणे म्हणूया आपण, अभ्यास सुरुवातीला छान झाला. तुम्ही केलाय अभ्यास, पण या स्टेजला ना प्रचंड तणाव येतोय. प्रचंड टेन्शन येतंय. ओव्हर थिंकिंगमुळे डोकं दुखायला लागलंय मुलांचं लक्षात घ्या आणि अशातच काही मुलांनी हार मारून टाकले. नाही मला जमणार नाहीये. हो, घडतंय असं लक्षात घ्या. मग यातून मला तुम्हाला बाहेर काढायचंय. यातून बाहेर पडण्यासाठी एकच उपाय आहे, की तुम्ही टेस्ट द्या. आज पण तुम्ही जर म्हणत असाल ना, माझं अजून 11th कंप्लीट करायचंय, अजून माझं 12th झालेलं नाहीये. पण तेच होणार नाही आयुष्यात लक्षात घ्या. टेस्ट द्या. तुम्हाला आजच्या या स्टेजला 200 पैकी किती मार्क पडतायत ते बघा ना अगोदर. का नाही तुम्ही टेस्ट लक्षात घ्या. हे का नाही तुम्ही टेस्ट देत? ड्रॉप घेतलाय ना, मग आता कुठल्या गोष्टीची भीती आहे? मी तुम्हाला माझ्या ऑफलाईन मधलं एक्झाम्पल द्यायला लक्षात घ्या. मी दरवर्षी बघितलंय. सुरुवातीला जेवढी मुलं येतात, ओके, हळू मुलं कमी होतात, खचून जातात. मी तुम्हाला सांगतो, शेवटी या मुलांना पुन्हा ना धीर देण्यासाठी एकच उपाय, तू दे टेस्ट. बघूया किती स्कोर होतोय. मी तुम्हाला सांगतो. आता मी तुम्हाला क्लिअरली सांगतोय, की 200 मार्काच्या पहिल्या टेस्टमध्ये तुमचा स्कोर जर 70 जरी येत असेल, तर तो दी बेस्ट स्कोर आहे लक्षात घ्या. हां. आणि मी तुम्हाला सांगतो, तुम्ही 200 मार्काचा पेपर सोडवताय, पण तुम्हाला जेवढं येतंय तुम्हीच तेवढं सोडवलंय. तुम्ही काही गोळ्या वगैरे मारल्या नाहीयेत आणि एवढं करून तुमचा 25% मध्ये स्कोर येतोय. तरी तो चांगला आहे. अरे, याच्यात इम्प्रूव्हमेंट होऊ शकते. पण तुम्ही टेस्ट जर दिलीच नाही, तर काहीही होणार नाही लक्षात घ्या. काही होणार नाहीये. पहिली गोष्ट म्हणजे माझा अभ्यास झाला नाही. अरे, कधीच होत नसतो कोणाचा अभ्यास. सीईटीचा अभ्यास परफेक्ट झालाय असं म्हणणारा मुलगा दाखवा. नाही होणार. अरे, तुम्ही टार्गेट करा रे. तुम्ही केमिस्ट्रीला टार्गेट करा रे. केमिस्ट्रीमध्ये ऑर्गॅनिक, रिएक्शन्स, अरे रिएक्टंट, कॅटलिस्ट अशा गोष्टी सिंपल विचारतात. युजेस, हेलियमचे युजेस विचारतात, निऑनचे युजेस विचारलेले आहेत लक्षात घ्या. म्हणजे युजेस असतील म्हणूया आपण, कॅटलिस्ट असतील, पॉलिमर मधले मोनोमरची नावं असतील. तुम्हाला सांगतो अगदी डी मध्ये क्लोरीन एटम 5 असतात. डी फुल फॉर्म सुद्धा विचारतायत. कोऑर्डिनेशन कंपाउंड. एक लक्षात घ्या, अभ्यास केल्याशिवाय काही होणार नाहीये. तुम्हाला अभ्यास हा करावा लागेल. हां, तुम्ही गाढवासारखा अभ्यास करताय म्हणजे प्रचंड कष्ट घेताय असं मला म्हणायचं होतं बरं का. ॲक्चुअली गाढव हा प्राणी अतिशय कष्ट घेतो बरं का. सिरियसली बरं का. मी तुम्हाला सांगतो, तुम्ही अतिशय कष्ट घेऊन अभ्यास करताय, पण तुम्ही जर टेस्ट नाही दिली, तर त्याचं चीज होणार नाही. आता मी तुम्हाला सांगतो, मी क्लिअरली सांगतो. YouTubeवर तुम्हाला की नाही गणित अंक चॅनल आहे. मॅथ्सच्या टेस्ट होत आहेत. मिनी सीईटी होते सरांची. दिनेश सरांचं मी रोज बघतोय. या रविवारी सुद्धा टेस्ट होईल. हजारो मुलं ते अटेम्प्ट करतायत. हजारोच मुलं अटेम्प्ट करतायत. लाखो मुलं आहेत. फ्री टेस्ट आहेत लक्षात घ्या. मी तुम्हाला सांगतो, की टेस्ट दिल्या पाहिजेत. मग फ्री कंटेंटमध्ये ज्या टेस्ट मिळतायत, तुम्ही त्या टेस्ट द्या. हां, टेस्ट सीरीज पेड जिथं आहे, तुम्ही पेड टेस्ट सीरीज घ्या. ती पण टेस्ट सीरीज द्या. मी तुम्हाला क्लिअरली सांगतोय, की तुम्हाला अभ्यास झाल्यानंतर जास्तीत जास्त मॉक टेस्ट या अटेम्प्ट कराव्याच लागतील. मग किती करू? 10 करू का 15 करू? असं नाहीये रे. ओके, तुमचा कॉन्फिडन्स आला पाहिजे. मार्क्स इन्क्रीज व्हायला पाहिजेत. एका मॉक टेस्टनंतर तुम्ही त्याचं एनालिसिस केलं पाहिजे, की नक्की काय होतंय. ओके. बरं, आता सगळ्यात इम्पोर्टंट जे काही ड्रॉपर्स आहेत, ज्यांनी बोर्डचा पण फॉर्म भरलाय ना, त्यांनी एक गोष्ट लक्षात ठेवा, की पुढचा 1 महिना तुम्ही बोर्ड्सला वेळ द्या. मॅथ्समधले थेरम्स असतील, ओके. फिजिक्समधले डेरिव्हेशन्स, काही क्वेशन्स थिओरेटिकल क्वेशन्स असतील. केमिस्ट्रीमध्ये पण रिएक्शन सीईटीला सोपं आहे रे, डायरेक्टली ऑप्शनला क्लिक करायचं. इथं आपल्याला लिहून दाखवायचं हे लक्षात घ्या. त्याच्यामुळे तुम्ही त्याच्यावर पण फोकस ठेवाच. ओके. मग ड्रॉपर्स यश मिळवून दाखवायचंय. मी तुम्हाला जस्ट सांगतो, उदाहरण देतो. की 3 पर्सेंटाइल वरून मुलगा 98 पर्सेंटाइलवर गेला, पण 3 पर्सेंटाइलवर का होता? एकही टेस्ट दिली नाही. लास्ट इयर पण माझ्याकडे एक स्टुडंट होता लक्षात घ्या, कोकणातून आला होता. 94 पर्सेंटाइल पडले, पण तो 99 चा होता स्टुडंट. मी ऑनलाईनचा माझा स्टुडंट होता. ऑफलाईनला साताऱ्यात एका महिन्यासाठी आला स्टुडंट तो. जेव्हा मी बघितलं टेस्ट किती दिलेत, तर 0 टेस्ट. ऑनलाईनचा तो एक तोटा आहे. आम्ही काय करू शकत नाही. ऑफलाईनला छडी देईन मी एकेकाला, मारेन, फटके देईन. क्लासमध्ये बसून देणार नाही. पालकांना बोलवून घ्यायला लावेन. का? तुम्ही टेस्ट देत नाही म्हणून. हां, या गोष्टी आम्ही ऑफलाईनला करू रे, पण ऑनलाईनला नाही करता येत रे. तुम्ही प्लीज फ्री टेस्ट असू देत. तुम्ही टेस्ट सिरीज एखादी जॉइन केली असेल, तर टेस्ट द्या ना. ओके, टेस्ट द्या बाळांनो, त्याशिवाय होणार नाहीये. आणि पहिल्या टेस्टमध्ये कमी मार्क आलेत म्हणून खचून जाऊ नका. ती सुरुवात आहे लक्षात घ्या. प्रत्येक वेळेस तुमचे मार्क्स वाढत जाणार आहेत. अरे पण टेस्ट नाहीच दिली तर काय होणार आहे? काहीही होणार नाहीये. मग चला मॅथ्स प्रॉपर करा.
ओके, फिजिक्स, केमिस्ट्री तुम्ही केलाय रे. वह्याच्या वह्या भरल्यात तुमच्या. एवढा तुम्ही अभ्यास केलाय सुरुवातीपासून. तो फक्त रिवाईज करायचा आहे. फक्त रिवाईज करायचं आणि पालकांना एक रिक्वेस्ट आहे, की सुरुवातीला कमी स्कोर येत असेल मॉकमध्ये, तर तणाव घेऊ नका. तो वाढत जातो स्कोर. नक्की वाढतो. अभ्यास केला तर वाढतो बरं का लक्षात घ्या. जर मुलांना काहीच केलं नाही, तर तेवढा बी स्कोर येणार नाही, हे पण मी तुम्हाला अगोदरच सांगतो. जेव्हा मुलं करतायत अभ्यास, तर करू दे, त्यांना प्रोत्साहन द्या आणि कमी मार्क पडलेत म्हणून ओरडू नका. पालकांना रिक्वेस्ट करतोय, पण हा स्कोर नक्की इम्प्रूव्ह होणार आहे. ओके, मग फुल जोरात तयारी. ऑल द बेस्ट.